यूपीएससीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होते, हे कायद्याचे नियम आहे। भारतीय जनता पक्षाच्या केंद्र शासनाने या नियमाला बगल दिली आणि गेल्या 2 वर्षांमध्ये अनेक विभागांमध्ये सचिव, संचालक, सहसचिव अशा विविध पदांवर यूपीएससीच्या बाहेरून खाजगी क्षेत्रातील व्यक्तींची निवड करण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय या केंद्र शासनाने राबवला। 3 टप्प्यांमध्ये आतापर्यंत अशा नियुक्त्या झाल्या। मे 2023 मध्ये 80 पदांवर सचिव आणि समकक्ष अशा खाजगी क्षेत्रातील व्यक्तींची अधिकारी म्हणून निवड झाली। यूपीएससी सारख्या एका अवघड दर्जेदार परीक्षेला सामोरं जाऊन उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत अधिकारी रुजू होतात। प्रदीर्घ काळ प्रशासकीय सेवा केल्यानंतर सचिव आणि समकक्ष जी पदं आहेत अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांना बढती मिळत असते, त्यांची नियुक्ती होत असते। अशा वेळेला खाजगी क्षेत्रातून कुठलाही अनुभव नसलेल्या व्यक्तींना एवढी महत्त्वाची जबाबदारी सोपवून आपल्या मर्जीतल्या माणसांना या ठिकाणी बसवण्यामागे शासनाचा हेतू काय आणि कायद्याच्या बाहेर असे सर्व निर्णय का घेतले जातात याचा विचार आणि यावर चर्चा होणे आवश्यक आहे।